नमस्कार मैत्रिणींनो, मी आपल्याला नाश्त्यासाठी सोपे आणि पद्धतीत पास्ता बनायचा शिकवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आणि पास्ता टाकून घेऊ आपण शिजायला. त्याला हलवून घ्यायचं. मी कोथिंबीर धुवून घेतली. आता टोमॅटो धुवून घेतले. मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत. आता सर्व साहित्य धुवून घेतलेलं आहे. आता टोमॅटो कट करणार आहे. कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. बारीक अशी मिरची कट करून घेत आहे. नंतर कांदा असा बारीक असा कट करून घ्यायचा. सर्व असं बारीक कापून घेतलेला आहे. तर आपण आता बघू पास्ता शिजलेला आहे की नाही. आता शिजत आलेला आहे पास्ता. हा आता शिजून तयार आहे. आपल्याला खाली घेऊन पाणी निचरायचंय. आज तुम्ही पाहू शकता पास्ता कसा शिजून मोठाला झालेला आहे. पाणी काढून घ्यायचं आहे. तेल आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यात मोहऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. नंतर कांदा टाकून द्यायचा आहे. त्याला हलवून घ्यायचं आहे. आता मिरची टाकून घ्यायची आहे. टोमॅटो टाकून घ्यायचे आहे आणि सर्वांना मिक्स करायचं. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मग असं मिक्स करायचं. सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं तळून घेतलेलं आहे. मग याच्यात आता मी पास्ता टाकणार आहे. याला पुन्हा एकदा मिक्स करायचं. थोडीशी हळद टाकायची आहे. त्याला घ्यायचं.
मसाला टाकायचा आहे. आणि हलवून घ्यायचा आहे. चवीपुरतं नमक घालायचं आहे आणि त्याला हलवून घ्यायचं आहे. हा थोडीशी तुम्हाला लागेल असेल तर मिरची पावडर टाकू शकता. त्याला असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे. पास्ता बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता. मी आता खाली घेत आहे. तुम्ही बघू शकता बनवून तयार आहे. नाश्त्यासाठी सोपी आणि सरळ पद्धत. पुन्हा 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतो. हा खूप छान पद्धत. तर लाईक आणि सबस्क्राईब करा.